आपण ज्या ठिकाणी बसलोय ते. हा जो काय 1 तासाचा कार्यक्रम आहे ना, मला माहिती आहे तुमच्याकडे नोटबुक्स वगैरे काही असतील, तर मी तुम्हाला या आता माझ्या पुढच्या याच्यामध्ये कमीत कमी 100 ते 150 वेगवेगळ्या कॉमर्समध्ये अपॉर्च्युनिटीज सांगणार आहे. वेगवेगळ्या शिक्षणाच्या बाबतीत नोंद करून घ्यायची आहे. आणि पुढे मी मॅनेजमेंट आणि बुरांडे मॅडमला हेही सांगितलंय की आपल्याला इथं थांबायचं नाहीये. याच्यानंतर एक वेगळा म्हणजे साधारणतः तुमची परीक्षा झाल्यानंतर 2 दिवस 3 दिवस जशी तुमची गरज असेल इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग आपण करणार आहे, इंडिव्हिज्युअल गायडन्स आपण करणार आहे. पण पुन्हा मी सांगतोय तुम्हाला की करिअरची वाट आपल्याला शोधायची आहे आणि त्याच्यासाठी अतिशय कमिटमेंट आणि डेडिकेशन पाहिजे. ज्या पद्धतीने आपण आपल्या पुढच्या आयुष्याचा मार्ग हा करू शकतो. सर बसताच होतो आता वेळ लागत असेल मी माझा वापर right now and we'll see, we'll talk to her and see how she's doing in this business. Hello, welcome. Yes, welcome Shraddha. Vice. Hello, now can you hear me? No? 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 Okay. You talk. You tell about Hello? yourself. Yeah. But your voice is not audible for me. Okay. More than 1,000 students are sitting, their parents are here, professors are there, and really we are thankful to you. Sorry we have taken you a lot of time. We understand your busy schedule. So you are from Latur and you did 12th Commerce from Latur and you have started your journey. Now please tell in next minute about how after 12th you went for education, number 1. Then what are the different organizations you have worked? And right now, what is your position and what type of the work that you are doing? Okay. Please. Hello. Good morning, everyone. My name is Shraddha Katta. Am I audible? Okay. Hello. Am I audible? Yeah, you're audible. Okay. I did my BCom from Pune. After that, MCom from Pune, only DMCC college. At the time of BCom, I did my internship from Budra Mundra and Company for the CA firm. Again, I joined Axis Bank as a relationship officer for a BL department. Afterwards, I joined a Neo Growth, that is a NBFC for a business loan. Again, I joined AU Bank in SME department where we fund funding of 150 CR. After that, I joined again Axis Bank where as a deputy as a cluster manager.
I'm handling 12 branches from a Pune location, Kothur branch. I have a team handling role where I got 8 members of team, and I'm doing a business loan here. Hmm. Is there any questions regarding what I did or anything? So you can ask me. Regarding education, if you want any guidance, you can ask me for a banking profile or any professional profile. If you want, please ask any questions or anything. Just tell me what are those qualities which have drive you, and what really the abilities are required, because I cannot, मी समजू शकत नाहीये ज्यावेळेस तू मला गेल्या वीकमध्ये भेटलीस आणि तू पुण्यातल्या 12 ब्रँचला हँडल करते, तुझ्याकडे 200 पेक्षा जास्त स्टाफ आहे आणि तू ज्या पद्धतीचं क्रेडिट लोन किंवा ज्याला म्हणतो की वेअर यू डोंट रिक्वायर, बिकॉज विदिन दी लोन ऑल्सो यू टोल्ड मी डिफरंट टाईप ऑफ लोन्स आर देअर. तर यू प्लीज टेल मी काय ॲबिलिटीज पाहिजेत आणि किती परिश्रम घेतले पाहिजेत यासाठी, आणि हाऊ यू आर डुईंग, कशा पद्धतीने तुला सक्सेस मिळते, प्लीज. हॅलो. हां, आपल्याकडे बँकिंग सेक्टर किंवा म्हणाल्यानंतर आपल्याकडे कम्युनिकेशन स्किल्स कंपल्सरी आहेत. तुम्ही कुठेही काही गेलात तर तुम्ही काय देत आहात किंवा कस्टमर सॅटिस्फॅक्शनसाठी काय कम्युनिकेट करत आहात ते तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने जमलं पाहिजे की तुम्ही जे सांगताय ते खरंच योग्य आहे आणि कस्टमरला समोरचं सॅटिस्फॅक्शन मिळत आहे आणि त्यांच्या नीड्स कम्प्लीट होत आहेत त्यामध्ये. म्हणजे कुठल्याही डिपार्टमेंटमध्ये तुम्ही गेलात, मी आता बिझनेस लोनच्या डिपार्टमेंटमध्ये, कस्टमरला जर बिझनेस लोनची रिक्वायरमेंट 50 लाखांची असेल किंवा 1 करोडची असेल आणि तुम्ही प्रोव्हाइड करतात 25 लाख किंवा 70 लाख, तर कस्टमरच्या काही नीड्स त्यामध्ये कम्प्लीट होत नाहीत. तर तुम्हाला त्यांना कन्वे करता आलं पाहिजे की आपण कुठल्या पद्धतीने ह्या प्रोसेस करू शकतो किंवा कुठल्या पद्धतीने तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी किंवा दुसरीकडे काही ऑप्शन्स असतात का, तुम्ही ऑप्शन अवेलेबल करून दिले कोणाला तर ते तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवतील. तुम्ही कुठल्या पद्धतीने त्यांना समजावून सांगतात किंवा काय तुमच्या बॅरियर्स येतात की त्यामध्ये तुम्ही त्यांना त्यांच्या फंड्सची रिक्वायरमेंट देऊ शकत नाहीये. अल्टिमेटली तुम्ही सर्व्हिस कुठली प्रोव्हाइड करताय त्यामध्ये तुम्ही तेवढ्या जेन्युअन पद्धतीने जर कस्टमरला सर्व्हिस देत असाल तर कस्टमर तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवतो आणि कुठल्याही डिपार्टमेंट किंवा कुठेही चेंज केलं तर कस्टमर तुम्हाला कॉल करायला आधी की मॅडम मला ही सर्व्हिस इकडून मिळते, ती योग्य आहे का आणि मी तिथे जाऊ का. तर हा जो कम्युनिकेशन बेस सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला तेवढा त्या गोष्टीचं नॉलेज असणं म्हणजे गरजेचं आहे की तुम्ही कोणाला समोरच्याला जर सांगत असाल, मार्केट आपलं एवढं आहे की कोणीही तिथे प्रोव्हाइड करू शकते किंवा जातात लोक की विचारून घेतात. आजकाल एज्युकेशन सगळ्यांचं झालेलं आहे, एज्युकेटेड लोक आहेत, सो त्यामुळे त्यांना या गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने माहीत असतात. सो आपण जर मुळात तुम्हाला नॉलेज असेल तर तुमच्या त्या राहणीमानावरून बोलण्यावरूनच लक्षात येतं की अरे या पर्सनला त्या गोष्टी माहीत आहेत. सो ज्यावेळेस तुमच्याकडे त्या गोष्टीचं नॉलेज असतं ते तुमच्या बॉडी लँग्वेजमध्ये रिफ्लेक्ट होतात की कम्युनिकेशन स्किल, बॉडी लँग्वेज आणि नॉलेज या 3 गोष्टी तुमच्या समोरच्याला प्रेझेंट करण्यासाठी खूप मॅटर करतात की तुम्ही काय प्रेझेंट करतात आणि त्या तुमचे एक्सप्रेशन्स म्हणा किंवा तुमची बॉडी लँग्वेज ज्या गोष्टी सांगून जाते तुमचं नॉलेज त्या खूप गरजेच्या आहेत. की कॉमर्स डिपार्टमेंटमध्ये आपण बघतो आजकाल लोक प्रोफेशनल गोष्टी करून सुद्धा MBA किंवा ह्या करतात का, तर तुम्हाला त्या गोष्टी बोलण्याची जी कला आहे ती त्या गोष्टीतून जमले पाहिजे की आपण समोरच्याला कन्वे करण्याची पॉवर. सो ही गोष्ट सगळ्यात, ह्या 3 गोष्टी सगळ्यात इम्पॉर्टंट आहेत की तुम्ही नॉलेज असणं गरजेचं आहे, तुम्हाला कम्युनिकेशन स्किल चांगला जमला पाहिजे आणि समोरच्या माणसांच्या नीड्स तुम्ही कंप्लीट करू शकाल. Making our program a live program because you are from Latur and you have given a good input to my students, those who are sitting. Thank you once again to you all. Thank you so much. मित्रांनो, योगायोगाने सांगतोय की आज ज्या शारदाचं आपण इथे मुलाखत घेतली छोटीशी, तिचे बाबा देखील प्राध्यापक आर्य कुलकर्णी, नंदू कुलकर्णी आपल्याकडे उपस्थित आहेत तिथे.
आणि त्यांनी देखील एक पालक, मी मुद्दाम त्यांना बोलवलं ज्यावेळेस संजय बोरांनी सांगितलं मला की आमचे पालक देखील येतात, तर पालकाची भूमिका तिथे बजावत असताना त्यांनी देखील खूप आपल्या मुलींना, मुलगी असून पुण्यात ठेवून 12वीच्या नंतर आणि तिच्या गरजेप्रमाणे तिला ज्या पद्धतीचं शिक्षण पाहिजे ते शिक्षण त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे पालकांचा रोल याच्यामध्ये निश्चितच असतो आणि त्याचबरोबर आपले जे स्टुडंट्स आहेत या स्टुडंट्सने देखील तिकडे अतिशय चांगलं पाहिलं पाहिजे. नाउ विल कम टू दी detailed part of the discussions on this career, and I will shift to the PowerPoint presentation. Just give me 1 minute once again. So now आता शारदांनी तुम्हाला सांगितलंय आणि मी मुद्दाम मुलांना सांगत असतो की हे जे काही आपल्याला नॉलेज, तिने ज्या 3 गोष्टी सांगितल्या सगळ्यांना माहीत असेल. नॉलेज हे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, नंबर 1. नंबर 2, तुमच्याकडे कम्युनिकेशन स्किल्स चांगले पाहिजेत. आणि नंबर 3, तिने जे अतिशय महत्त्वाचं सांगितलं की ज्याला आपण पर्सोना किंवा पर्सनॅलिटी म्हणतो. पर्सनॅलिटी डझंट मीन एक्सटर्नल अपीअरन्स, बट ओव्हरऑल तुमचे गेस्चर्स कसे, तुमचे पोस्चर कसे, तुमच्याकडे नॉलेज असेल तर त्या नॉलेजमधून तुमचं हे ज्ञान दिसत असतं. म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांनीला एक माझी रिक्वेस्ट आहे, सांस्कृतिक मंडळ चांगलं काम करतंय ज्याच्यामधून तुमचा कम्युनिकेशन स्किल्स, तुमच्यामध्ये असणारे जे काही वेगवेगळ्या प्रकारचे पोटेन्शियल्स आहेत ते डेव्हलप करतायत. अशा कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने भाग घ्यायचा आहे. आपलं नॉलेज आता 11वी आणि 12वीमध्ये, आता 12वीचा जर विषय घेतला तर तुमचं सेक्रेटरियल प्रॅक्टिस असेल, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट असेल, इकॉनॉमिक्स असेल, हे कोणते विषय शिकत असताना आणि आता मी जे करिअर तुम्हाला सांगतोय या करिअरचा विचार करत असताना तुम्हाला विचार करायचा की तुम्ही जे 11वी आणि 12वीमध्ये शिकत आहात हे अतिशय महत्त्वाचं आहे. याचा ॲप्लिकेशन पार्ट हाच तुम्ही पुढे गेल्यानंतर करणार आहात. त्यामुळे 11वी आणि 12वीचं जे तुमचं एज्युकेशन आहे या एज्युकेशनमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. या विषयांचं चांगलं ज्ञान तुम्ही घ्यायचं आहे जेणेकरून तुम्ही वेगवेगळ्या करिअरमध्ये जाऊ शकाल. 11वीची आणि 12वीची परीक्षा किंवा अभ्यास हा घ्यायचा नाही. मी पाहिलंय, प्लीज मला माफ करा, पालकांना आणि विद्यार्थ्यांना मी सांगतोय की आपलं काय कॉमर्सच आहे, आपल्याला फक्त डिग्रीज घ्यायची आहे. बट करिअर इज नॉट ए डिग्री, करिअर इज ए लाईफ. आणि ते करण्यासाठी आपल्याला या वेगवेगळ्या बाबतीचा फायदा घ्यायचा आहे. कमिंग टू द नेक्स्ट पॉइंट, now I'm coming to the next task of making. ह्या तुम्हाला मी काही स्टोरीज सांगितल्या थोड्या वेळापूर्वी. Now, when we talk about all these things, when we really mentioning about all these aspects, please keep in mind, my dear friend, आपला करिअर कॅलिडोस्कोप काय तो पाहता. पण करिअरचा किती स्कोप आहे ते पहा. मला माहिती आहे तुम्ही 11वी आणि 12वीला आहात, पण पुन्हा माझी सगळ्यांना विनंती आहे, पालकांना विनंती आहे, माझी संस्था, ही जी संस्था आहे ती अतिशय तुमच्यासाठी परिश्रम घेते. या करिअरला सामोरं जाण्यासाठी आमच्यासारख्या एक्सपर्ट्सचं तुम्हाला व्याख्यान आयोजित करत आहे, पण तुमचा रोल महत्त्वाचा आहे. आता तुम्ही व्हिजनिंग सुरू केलं बघा, त्या रोलमध्ये जाऊन काम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. बघा टॉप 10 करिअर्समध्ये कोणकोणते करिअर्स येतात ते तुम्ही पहा. इफ यू गो टू अ करिअर, बँकिंगमध्ये प्रचंड करिअर आहे सध्या. इतक्या बँक्स, नॅशनलाइज्ड बँक, कोऑपरेटिव्ह बँक, शेड्यूल्ड बँक्स, सो मेनी फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आर देअर ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं करिअर करू शकता. इन्व्हेस्टमेंटमध्ये आज आपण सचिन तेंडुलकर असू द्या किंवा धोनी असू द्या, म्युच्युअल फंड, SIP मध्ये आणि वेगवेगळ्या टर्म्समध्ये गव्हर्नमेंटाने
पब्लिक आणि प्रायव्हेट फंडिंगमध्ये, इन्व्हेस्टमेंटमध्ये तुम्हाला प्रचंड स्कोप आहे. इन्शुरन्समध्ये पब्लिक आणि प्रायव्हेट इन्शुरन्स एजन्सीज ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या आल्या, त्या क्षेत्रामध्ये देखील तुम्ही काम करू शकता. कॅपिटल मार्केटमध्ये शेअर्स अँड डिबेंचर याच्यामध्ये देखील जाऊन तुम्ही तुमचं काम करू शकता. अकाउंट्स अँड टॅक्सेशन, जसं संजय बोरांनी सांगितलं, मला चांगले मुलं द्या, मी त्यांना ऑक्युपाय करतो. अकाउंट आणि टॅक्सेशनमध्ये आज तुम्हाला माहिती आहे, तुम्ही शिकत आहात ज्या पद्धतीची अकाउंटिंग सिस्टीम लागते, अकाउंटिंग कोड लागतो, अकाउंटिंग स्टँडर्ड लागतात आणि ज्या पद्धतीची सोल प्रोप्रायटरशिप टू दी पब्लिक लिमिटेड, प्रायव्हेट लिमिटेड, पार्टनरशिप बिझनेस असतात, टॅक्सेशनचे लॉज आणि त्या पद्धतीने टॅक्सेशनच्या गोष्टी करायच्या, यासाठी या एरियामध्ये तुम्हाला खूप स्कोप आहे. कंपनी सेक्रेटरी, जितक्या ऑर्गनायझेशन्स आहेत, ऑल लीगल ॲस्पेक्ट रिलेटेड टू द बोर्ड ऑफ मेंबर्स and your all directors are looked by the company secretary. कंपनी सेक्रेटरीमध्ये देखील तुम्हाला प्रचंड प्रकारची अपॉर्च्युनिटीज आहेत. कॉस्ट अँड वर्क अकाउंट, जे काही एस्टिमेशन्स होत आहेत, ज्या पद्धतीच्या कंपनीमध्ये, म्हणजे इट मे बी एन IT कंपनी, इट मे बी एन मेकॅनिकल कंपनी, और इट मे बी इंजिनिअरिंग, एनी सॉर्ट ऑफ इंजिनिअरिंग, मेडिकल कंपनी, याच्यामध्ये कॉस्ट आणि अकाउंट्स याचं अतिशय महत्त्वाचं काम असतं. मॅनेजमेंटिंग अकाउंट ॲक्च्युअलीमध्ये आत्ताच थोड्या वेळापूर्वी मॅडमनी सांगितलं, मला सरांनी देखील, पवार सरांनी सांगितलं, हे GDP म्हणा किंवा रेट ऑफ रिटर्न ऑफ इंटरेस्ट किती आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन करायला जमत नाही आहे. कॉमर्सची मुलं करू शकतात. 10 माझ्याकडे इन्शुरन्सच्या स्कीम आहेत किंवा 10 माझ्या इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅन आहेत. या इन्व्हेस्टमेंटच्या प्लॅनमध्ये किती मल्टिपल प्रोबॅबिलिटीज असू शकतात, याचं पूर्ण ज्ञान या तुम्हाला मिळते याच्यामध्ये. आणि या फील्डमध्ये देखील तुम्हाला अतिशय चांगला स्कोप आहे. आणि सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनिंग आणि 12वीचं ज्ञान अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. त्यामुळे पूर्ण क्लास अटेंड करणं, होमवर्क करणं, असाइनमेंट करणं आणि त्या विषयांमध्ये सगळ्यांना झोकून देणं. पुन्हा मी सांगणार आहे, याच्यामध्ये लक्षात ठेवा, कॉमर्सला अतिशय साधी सुधी ब्रँच समजू नका, ही एक प्रोफेशनल ब्रँच आहे. मी जर बँकेत गेलो, बँकेत जर मला जॉब मिळाला, तर बँकेमध्ये मी सुरुवातीला एक प्रोबेशनरी ऑफिसर मधून जातो आणि त्याचा जर तुम्ही प्रवास पाहिला तर तुम्ही असिस्टंट मॅनेजर, डेप्युटी मॅनेजर असं करत करत यू कॅन बिकम ए. तुम्ही आज स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा बँक ऑफ महाराष्ट्र यांचा बोर्डच्या मेंबर्सचं क्वालिफिकेशन पहा. ऑल आर कॉमर्स ग्रॅज्युएट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट, बोर्ड ऑफ डिरेक्टर्स. लक्षात ठेवा, म्हणजे तुम्ही कुठे कुठे जाऊ शकाल. 22, 25 लाख पर मंथ पगार आहे. पगाराच्या बद्दल तर मी तुम्हाला थोड्या स्लाईडमध्ये सांगणारच आहे. म्हणजे बँकेत जरी आपण गेलो, बँकेमध्ये जायचं म्हणजे तुमचं BCom किंवा कॉमर्सचा कोणताही तुम्ही अभ्यास केल्यानंतर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनच्या माध्यमातून तुम्हाला या प्रवेश परीक्षेसाठी जावं लागतं. काय पाहतात बरं तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनमध्ये? ते तुमचं जनरल नॉलेज पाहतात, तुमचं लँग्वेज स्किल पाहतात, कम्युनिकेशन स्किल, तुमची लॉजिकल ॲबिलिटी पाहतात, तुमचं ॲप्टिट्यूड पाहतात आणि काही ठिकाणी तुमचं मॅथमॅटिक्स पाहतात. मग हे माझं, तुम्ही मुलांनी असा विचार केला पाहिजे की मला जनरल नॉलेज का गरजेचं आहे? जनरल नॉलेज याच्यासाठी गरजेचं आहे की तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे सक्सेसफुल होण्यासाठी तुम्हाला ताज्या तवान्या गोष्टींची माहिती आहे का? आता जर एक डिजिटल इकॉनॉमीचं आपण बोलतोय, भारतामध्ये गेल्या वर्षी 5,000 कोटीचा डिजिटल व्यवहार झालेला आहे. फक्त डिजिटल व्यवहार. आता ही जी काही डे टू डेची इन्फॉर्मेशन आहे, डे टू डेची जी टेक्नॉलॉजी आहे, याच्यासाठी जनरल नॉलेजचं तुमचं ज्ञान किती आहे, तुमची लॉजिकल ॲबिलिटी काय. आता शारदानी सांगितलं की माझ्याकडे कस्टमर आलेला आहे, कस्टमरला एक्स अमाऊंटचं मला त्याला लोन पाहिजे, मी किती देऊ शकतो. मग कोणतं लॉजिक लावायचं आहे? लॉजिकल ॲबिलिटी आणि रिझन लागतं विचारायला. आणि म्हणून आणि अर्थातच कम्युनिकेशन स्किल्स, इंग्लिश लँग्वेज और एनी लँग्वेज फॉर दॅट मॅटर हे लागतं. तर या परीक्षेला किंवा यासाठी जाण्यासाठी तुम्हाला एक चांगल्या प्रकारची तयारी करावी लागते आणि म्हणून तो प्रकार आपला द्यायचा. इन्शुरन्समध्ये पाहतो बघा किती अपॉर्च्युनिटीज आहेत.
तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला 150 तरी तुम्हाला अपॉर्च्युनिटी सांगेल. अकाउंटसाठी आपल्याला खूप मॅन पॉवर लागतं. ऑडिट अँड रिस्क मॅनेजमेंट बेसिकली आपण म्हणते इन्शुरन्स आपण रिस्क मॅनेजमेंटसाठी करतो, पण त्याचं देखील ऑडिट आणि रिस्क मॅनेजमेंटचा प्रकार असतो ज्याच्यामध्ये मॅन पॉवरची प्रचंड डिमांड याच्यामध्ये आहे. ॲक्च्युअल मी तुम्हाला सांगितलं जाता की हा एक असा बिझनेस आहे की वेगवेगळ्या म्हणजे एखादी कंपनी आहे, मग ती LIC असेल, जनरल इन्शुरन्स असेल, ओरिएंटल असेल किंवा रिलायन्स असेल, त्यांच्या ज्या वेगवेगळ्या इन्शुरन्सच्या स्कीम निघतात ना, या स्कीम डिझाईन करणारे, त्या स्कीमचं सायन्स करणारे हे सगळे स्पेशालिस्ट आहेत जे बेसिकली कॉमर्स ग्रॅज्युएट असतात, ज्यांना अकाउंटंट कळतं, ज्यांना अकाउंटन्सी कळते, ज्यांना बुक किपिंग कळते, अशी ती लोक असतात. ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आपल्या याची लोक जी आहेत ही लागतात इन्शुरन्समध्ये, बिकॉज दे आर व्हेरी गुड इन टू दॅट. बिझनेस रिसर्चमध्ये लागतात. उगाच नाही, वेगवेगळ्या तुम्ही दररोज पेपर वेगवेगळ्या मुलांना विनंती आहे कुणीतरी कंट्रोल करा. आयदर यू क्लोज डाऊन दॅट डोर or give them 5 to 10 minutes they don't want to go away from the hall. Okay. बिझनेस रिसर्चमध्ये देखील जे नवीन आज प्रॉडक्ट येत आहेत, नवीन कंपन्या आपापलं फायनान्शियल सर्व्हिसेस ऑफर करत आहेत. जी बँक फक्त बँकिंगचं काम करायचं, सेव्हिंग आणि करंट अकाउंटचं, ती लोक आज इन्व्हेस्टमेंटमध्ये आहेत, इन्शुरन्समध्ये आहेत, कशामध्ये नाही आहेत. हे सगळं काम आमचं बिझनेस रिसर्चचे लोक करतात. चॅनल डेव्हलपमेंटमध्ये कोणते बिझनेस, मग तो रिटेल मॅनेजमेंट असेल किंवा होलसेल मॅनेजमेंट असेल किंवा एनी फिनान्शियल आस्पेक्ट असेल, यामध्ये जात असताना इन्शुरन्समध्ये तुम्हाला तुमचं चॅनल डेव्हलपमेंटसाठी देखील तुम्हाला खूप अपॉर्च्युनिटीज आहेत. कस्टमर सर्व्हिसेसमध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत. क्लेम्स, वेगवेगळे क्लेम्स आपण करतो, याच्यामध्ये अपॉर्च्युनिटी आहेत. ग्रुप सेल्समध्ये आहे, लीगलमध्ये आहे, मार्केटिंगमध्ये आहे, ऑपरेशन्समध्ये आहे, सेल्समध्ये आहे, अंडररायटिंगमध्ये आहे. ज्या काही अंडररायटिंग्स बनतात आपल्या कोणत्याही स्कीमच्या, ज्यावेळेस आपण त्यांचं ऑडिट करतो, ज्यावेळेस आपण त्यांचे क्लेम बनवतो, हे अंडररायटिंग करावं लागतं. आणि क्वालिटी मॅनेजमेंटसाठी म्हणजे जर इन्शुरन्स सेक्टर जर तुम्ही पाहिलात तर त्या इन्शुरन्स सेक्टरमध्ये देखील याच्यामध्ये तुम्हाला खूप प्रकारच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. मी आता तुम्हाला फक्त अपॉर्च्युनिटीचा डोंगर तुमच्यासमोर उभा करतोय. पहिल्यांदा तुम्हाला मी बँकिंगच्या सांगितल्या, टॉप 10 करिअर सांगितले. त्या टॉप 10 करिअरमध्ये बँकिंग घेतलं, इन्शुरन्स घेतलं. आता मी तुम्हाला सांगतोय की पुढे ज्या येतात ते एंट्री लेवल जॉब्स तुमच्याकडे कोणकोणते तुम्हाला मिळतात. इमिजिएट आफ्टर ग्रॅज्युएटिंग यू कॅन बिकम मॅनेजमेंट ट्रेनिस्ट, यू कॅन बी एन एक्झिक्युटिव्ह ट्रेनिस्ट, बिझनेस अनालिस्ट, बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, ॲक्च्युअल ॲनालिस्ट अँड इन्शुरन्स ॲनालिस्ट, ही तुम्हाला इमिजिएट जॉब मिळतात. आता माझी जी विद्यार्थी आणि पालक समोर बसले, या शब्दांचा अर्थ काय आणि कशा पद्धतीचं मला याच्यामध्ये तयारी करावी लागेल, हे निश्चितच कुतूहल निर्माण झालं असेल. हे कुतूहल मी तुमचं आता हळूहळू कमी करणार आहे. पण मी तुम्हाला आत्ता जे सांगतोय ना की कॉमर्समध्ये कशा वेगवेगळ्या संधी आहेत, कशा पद्धतीचे वेगवेगळे जॉब आहेत. आणि मगाशी मी जे तुम्हाला सांगितलं की करिअर कसं घडवायचं, कशा पद्धतीचं करिअर करायचं, कसं मल्टी स्किलिंग करायचं, हे तुमच्या हातात. तुम्ही एका वेळेसच तीन तुम्ही इन्व्हेस्टमेंटचं देखील काम करू शकता, तुम्ही बँकिंगचं देखील काम करू शकता, तुम्ही इन्शुरन्सचं देखील काम करू शकता. हे सगळं शक्य आहे. कशा पद्धतीने तुम्ही तुमचा नॉलेज बेस तयार केलेला आहे, कशा पद्धतीने लागणाऱ्या ज्या काही ॲबिलिटीज आहेत त्या तुम्ही तयार केलेल्या आहेत. प्रचंड बिझनेसच्या अपॉर्च्युनिटीज आहेत, जॉबच्या अपॉर्च्युनिटीज आहेत. जसं मगाशी व्यानी साहेबांनी बोलता सांगितलं की नोकरी मिळणं पहिल्यासारखं सोपं राहिलेलं नाही आहे. का नाही राहिलं? आधी डिग्री मिळाली की तुम्हाला जॉब मिळायचा. आता त्याच्यामध्ये कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन आली, त्याच्यामुळे तुमचा ॲप्टिट्यूड टेस्ट आहे, लॉजिकल ॲबिलिटीज आली आहे, मॅथमॅटिकल ॲबिलिटी आली आहे, जनरल नॉलेज आलेलं आहे आणि बिझनेस डोमेनचं नॉलेज आलं. त्याची तयारी करावी लागेल. मी नेहमी मुलांना सांगतो, तुम्ही 11वी आणि 12वी नंतर तुमचे BComचे किंवा BBA करा किंवा अकाउंटिंग अँड फिनान्स करा, कोणताही प्रोग्राम करा. हे 5 वर्ष, 2 वर्ष 11वी 12वीचे, 3 वर्ष ग्रॅज्युएशनचे, जर MCom केलं तर MComचे 2 वर्ष, हे 7 वर्ष आपल्या आयुष्याचे पूर्ण अभ्यासाला डेडिकेट करा.
तुम्हाला जीवन घडवायचं ना, आय अप्रिशिएट बुरांडे मॅडम. शी हॅज गिवन एन एक्झाम्पल दॅट आर कंट्री इज 5th ग्लोबली. आपण इकॉनॉमिक सुपर पॉवर झालोय. पण ही सुपर पॉवर झाल्यानंतर माझं लक्ष त्या लोकांकडे जातं की आज कंट्री सुपर पॉवर, पण अजूनही माझ्याकडे बरेचसे लोक गरीब आहेत. त्यांच्याकडे पाहताना कितीतरी मदत करावी अशी वाटते. ही मला त्यांची आपल्या देशाची गरिबी काढण्यासाठी, जसं संजय बोरा सर एक 150 ते 200 लोकांना एम्प्लॉयमेंट देतात, का नाही मी बिझनेस एंटरप्रिन्युअर बनायचं? मी का नाही शिकायचं? मला काहीतरी शिकायचं आहे. माझ्यामध्ये देखील पोटेन्शियल आहे आणि मला माहित आहे की माझ्या पुढे काय काय अतिशय अथांग असा सागर माझ्या अपॉर्च्युनिटीज आहे. मी तुम्हाला फ्रँकली सांगतो की तुम्ही जिथे हात घालाल तिथे सोनं निघू शकतं, प्रोव्हायडेड यू डेव्हलप व्हॉट शारदा हॅज शेअर्ड विथ यू, दॅट ॲबिलिटीज विच आर व्हेरी मच रिक्वायर्ड फॉर. सो यू कॅन बिकम. आणि तो ह्यासाठी आपल्याला नॉलेज, कोणतं शिक्षण घ्यायचं ते मी सांगणार. ह्या रिक्रुटमेंटच्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, खूप एजन्सीज आहेत. तुम्हाला फक्त थोड्या मी तुम्हाला सांगतोय. पब्लिक आणि प्रायव्हेट इन्शुरन्स कंपनीज आहेत, रिइन्शुरन्स कंपनीज आहेत, ब्रोकर्स आहेत, ॲक्च्युअल फर्म्स आहेत, हेल्थ इन्शुरन्सवाले आहेत, कन्सल्टिंग फर्म्स आहेत, बँक्स आहेत. सो मेनी कंपनीज आर देअर माय डिअर फ्रेंड. अँड आय एम व्हेरी शुअर व्हेरी सून Dayananda College will start a placement set which already they are having, and they can create a good kaleidoscope of different opportunities and they can get connected and we can have a placement through this committee. जे आपल्याकडे होते, आपल्या कॅम्पसमध्ये होत आहे. परंतु सातत्याने आपल्याला जे सांगायचं की आपल्याला तयारी करायची हो. मला नकोय, मला माझ्यामध्ये आता जसं शारदाने सांगितलेलं, आपल्याकडे जर एखादा क्लायंट आला ना, वी मस्ट प्रेझेंट देम व्हेरी गुड. मी माझ्या हाईटवर, माझ्या रंगावर काही करू शकत नाहीये. मी माझ्या नॉलेजच्या पॉवरवर काम करायचं. When we say smart, smart doesn't mean external smartness. Your internal smartness is very important. मला अजून एक विद्यार्थी आठवत आहे, ग्रामीण भागातून आलेला, इंग्लिश माहीत नव्हतं, एवढीशी त्याची हाईट होती, अतिशय बारकाला, आणि ज्याला आपण पर्सनॅलिटी बोलतो ना, ती काहीच नाही. तो विद्यार्थी आज दिल्लीमध्ये कन्सल्टंट आहे. याचा अर्थ काय? आम्ही आमच्यातला इन्फॅक्टी कॉम्प्लेक्स काढून टाकला पाहिजे. आपल्याला जीवनामध्ये आपलं स्वतःचं स्वप्न बाळगलं पाहिजे. आपल्या पालकांचं, आपल्या समाजाचं स्वप्न आपल्याला त्याला गवसणी घातली पाहिजे. आणि त्याच्यासाठी हे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे 11वी 12वी तुमचं BCom आणि MCom आणि सातत्याने अभ्यासामध्ये. हां, आमचं सांस्कृतिक मंडळ आहे. सांस्कृतिक मंडळातून आपला जो काही छंद, तो छंद जोपासा. छंद जोपासल्यानंतर ॲटोमॅटिकली आपल्या पर्सनॅलिटीमध्ये ही वाढ होत असते. आपला, जसं विवेकानंदांनी म्हटलंय की मॅनिफेस्टो ऑफ परफेक्शन इज ऑलरेडी एक्झिस्ट इन द ह्युमन बिईंगमध्ये. तो तुम्ही कसा करणार? हा बाहेर काढण्यासाठी सांस्कृतिक मंडळ हे चांगला उद्देश आहे. जसे आपण आपल्या गाडीला सर्व्हिसिंग करतो ना, हा छंद जोपासणं. तुम्हाला वाटतं का आम्हाला छंद नाही आहे? आम्हाला छंद आहे. तुम्हाला जर छंद नसेल, छंद शोधा. त्या छंदामधूनच, त्या आवडीनिवडीनुसारच आपलं पर्सनॅलिटी बनत असतं. पर्सनॅलिटी चेहऱ्यावर नसते, शरीरयष्टीवर नसते. तुमच्याकडे काय कलागुण आहेत आणि काहीतरी कलागुण. म्हणजे मी असं म्हणत नाही की प्रत्येकाने ड्रामामध्ये किंवा संगीतमध्ये किंवा म्युझिकमध्ये, मग ते स्पोर्ट्स असेल, ते वाचन असेल, ते लिखाण असेल, ते एक आर्ट पिक्चर असेल, पण ती आपल्याकडे असते. ती शोधण्याची आणि वृंदीकृत करण्याचा आपण हा चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला पाहिजे. अँड आय वॉन्ट माय स्टुडंट्स, सिन्स दयानंद कॉलेज टेकिंग सो मच ऑफ इफोर्ट फॉर सच अ प्रेस्टिजियस प्रोग्राम, I want every student to prepare their career path. स्वतःचं स्वॉक ॲनालिसिस करा. माझ्यामध्ये स्ट्रेंथ काय आहे, मी कुठे कमी पडतो, मला कोणत्या गोष्टीचं चॅलेंज वाटतं आणि मला कोणकोणत्या संधी आहेत. हे स्वॉक ॲनालिसिस तुम्ही स्वतःचं करा. गांभीर्यानं आपल्या करिअरकडे पहा. मग तुम्हाला लक्षात येईल की कितीतरी आपल्याकडे अशा पद्धतीच्या अपॉर्च्युनिटीज होते. फायनान्शियल सर्व्हिसेस आपल्याकडे 17,000हून अधिक फायनान्शियल ऑर्गनायझेशन्स आहेत. बिझनेस ऑपरेशन्स, फायनान्शियल असोसिएट, इंटरनल ऑडिट, डेटा ॲनालिटिक्स, अकाउंट्स, बिझनेस डेव्हलपमेंट असोसिएट, इन्व्हेस्टर रिलेशन ॲडमिनिस्ट्रेटर,
बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, HR मॅनेजर, सेल्स स्पेशलिस्ट अँड कस्टमर सर्व्हिस ऑफिसर. बघा अशा पद्धतीचे म्हणजे हा कोण आहे? हा कॉमर्स ग्रॅज्युएट आहे. मग त्यांनी BBA केलं असेल, BCom केलं असेल, BFSI केलं असेल, कोणताही केलं असेल. यात एक तुम्हाला दिसेल डेटा ॲनालिसिस, जो जनरली सायन्समध्ये विषय वापरला जातो. हा डेटा ॲनालिसिस आपल्या कॉमर्सच्या लोकांना अतिशय आता महत्त्वाचा झाला. आणि म्हणून या क्षेत्रामध्ये आणि मला खूप आनंद वाटतोय की तुमच्याकडे IT विषय शिकवला जातो. बियाणी सरांनी सांगितलं की 500 कॉम्प्युटरची लॅब तुम्ही उभी करताय. तुम्हाला एक्सेलचं ट्रेनिंग मिळाले, स्किल मिळाले. मित्रांनो, हे स्किल्स डेव्हलप करा. मी जे तुम्हाला करिअरची नावं वाचून दाखवतोय ना, या PPT देखील तुम्हाला मी शेअर करणारच आहे. हे आज जे करतोय हे तुमचं एक आपल्यासाठी असणारं एक टार्गेट, एक गोल आहे. त्यातले काही 2-3 गोल तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. ओके, म्हणून या याच्यामध्ये आता सातत्याने बोललं जातं. सर जरा पॅकेजचं बोला ना. पॅकेज काय मिळू शकतं? हे जे पॅकेज आहे ते मी तुम्हाला इनिशियल पॅकेज सांगितलं. इनिशियल पॅकेज तुम्ही जर अकाउंटंट म्हणून झाला, मी नॉर्मल पॅकेज सांगितलंय. 3.5 to 18 लाख रुपीचं पॅकेज हे अकाउंटंटला मिळतं, BCom झालेल्या मुलाला. पब्लिक सेक्टर बँकिंगमध्ये 5 लाख ते 12 लाखाचा तुमचं पॅकेज इमिजिएटली एंट्रीच्या ह्याच्यापासून तुम्हाला सुरू होऊन जातं. डिजिटल मार्केटमध्ये डिजिटल मार्केट आपल्याला माहिती आहे. आताच मॅडमनी सांगितलं UPI मध्ये पेमेंट होतं. भरपूर डिजिटलायझेशन झालेलं आहे. या डिजिटल मार्केटमध्ये 4.5 ते 9 लाखाचं आपल्याला पॅकेज हे इमिजिएटली मिळतं. मी अतिशय नॉर्मल पॅकेज सांगितलं. बिझनेस ॲनालिस्टमध्ये 3.5 लाख ते 5.5 लाखाचं पॅकेज आहे. फायनान्शियल रिस्क मॅनेजरमध्ये 10 लाख ते 18 लाखाचं पॅकेज आहे. आणि जर तुम्ही UPSCच्या माध्यमातून वेगवेगळ्या परीक्षेला तुम्ही जर गेला तर तुम्हाला 5 लाख ते 18 लाखाचा पगार मिळतो. म्हणजे पहा तुम्ही की आज मी आणि संजय बोराजी, आमचे मित्र आर्य कुलकर्णी, गुरांडे मॅडम चर्चा करत होतो. बरीचशी मुलं ग्रॅज्युएट झालेले आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेले आहेत, पण काय करतात? काहीच करत नाहीये. जॉब मिळत नाहीये. जॉब कसा मिळत नाहीये? आपण काय प्रयत्न केले? आणि नुसतं सर्टिफिकेट मिळवायचं नाहीये, तर ते ज्ञान मिळवायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला स्वतःचं सेल्फ डिसिप्लिन पाहिजे. पूर्ण अटेंडन्स करणं, पूर्ण विषयांचा अभ्यास करणं, दिलेलं असाइनमेंट होमवर्क करणं, परीक्षेची पूर्ण तयारी करणं, सातत्याने कंटिन्युइंग एज्युकेशन करणं, वेगवेगळे एक्सपर्ट लेक्चर्स अटेंड करणं. आणि त्यातूनच तुम्हाला तुमचं व्यक्तिमत्व घडायचं आणि तुम्हाला तुमच्या ध्येयाकडे जायचं, तुमच्या गोलकडे जायचं. आम्हाला देखील कधी वाटलं नव्हतं, पण आम्ही लक्षात आलं की शिक्षणाशिवाय किंवा स्किलशिवाय काहीच नाही आहे. त्यावेळेस आपण सातत्याने हे गेलं पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला सातत्याने मी सांगतो की यापुढे जायचं. मग यासाठी एज्युकेशनचा पाथ काय? एज्युकेशनचा पाथ काय? निश्चितच तुम्ही आता 11वी आणि 12वीला जात आहे. काही ठिकाणी एंट्रन्स एक्झामिनेशन्स आहेत, काही ठिकाणी डायरेक्ट ॲडमिशन मिळतं. परंतु कोणीतरी या कॉलेजला किंवा कोणीतरी या प्रोग्रामला ॲडमिशन घेतलं म्हणून आता आपण ॲडमिशन घ्यायचं नाही. मला माहिती आहे आजचा कार्यक्रम काय हा इन डिटेल करिअर गायडन्स काउन्सिलिंग देणारा नाही आहे. वेळेचं आपल्याला हे असतं. म्हणूनच आम्ही व्यवस्थापनाने असं विचार केला की याच्यानंतर देखील एक जानेवारी किंवा तुमची एक्झाम झाल्यानंतर एक 2 दिवसाचा 3 दिवसाचा कॅम्प होईल. ज्या मुलांना विचारायचं त्याला पूर्ण डिटेलमध्ये गाईडलाईन दिली जाते. परंतु ती जी आता वेळ येणार आहे ना एंट्रन्स एक्झामिनेशनची, ती आपल्यासाठी थांबणार नाही आहे. आणि एंट्रन्स एक्झामिनेशनमध्ये काय पाहिजे? 11वी आणि 12वीच्या विषयाचं अगाध ज्ञान, नॉलेज, आणि त्याच्याच बरोबर जनरल नॉलेज, लॉजिकल ॲबिलिटीज आपल्याला कशी डेव्हलप करता येईल हे पाहायचं आहे. आणि आता जाऊयात आपण एज्युकेशनल पाथ कडे. हा जनरली एज्युकेशनचा एक सिनॅरिओ असतो, तुम्हाला माहिती आहे. सर्टिफिकेट्स आहेत, खूप वेगवेगळे डिप्लोमाज आहेत, अंडर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. आणि या माध्यमातून तुम्ही पाहिजे तसं तुम्ही तुमच्या पायऱ्या चढत जाऊ शकता. यू कॅन गो अप टू PhD. म्हणजे हा एक जस्ट एज्युकेशनचा पाथ. पण कोणतं एज्युकेशन आणि कोणती डिग्री आपल्याला घ्यायची आहे हे खूप महत्त्वाचं आहे. आणि याच्यासाठी
कोणत्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे. आणि लक्षात ठेवा, ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्याचा स्कोप काय आहे. उद्या चालून जर मला करिअर बदलावं लागलं तर त्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्किल्स आणि कॉम्पिटन्सीज माझ्याकडे असायला पाहिजेत आणि त्या मी आत्ताच तयार केल्या पाहिजेत सायमल्टेनियसली. म्हणून लाईफ लॉंग लर्निंग हे खूप आवश्यक असतं. आता आपण पाहूयात की कॉमर्स आणि मॅनेजमेंटमध्ये किंवा क्षेत्रामध्ये कसे कसे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत. डिजिटल मार्केटिंग आणि मीडिया. डिजिटल मीडिया आणि मार्केटिंगमध्ये प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट, विशेषतः मार्केटिंग सपोर्टेड विथ द डिजिटल मीडिया. म्हणजे मार्केटिंगचा पार्ट त्याच्यामध्ये आहे, त्याच्यामध्ये टेक्निकलचा पार्ट आहे. तर माझे 12वी कॉमर्सचे मुलं हे सोशल मीडिया एक्झिक्युटिव्ह, सोशल मीडिया मॅनेजर, सर्च इंजिन ऑप्टिमायझिंग एक्झिक्युटिव्ह, डिजिटल मार्केटिंग मॅनेजर, ग्राफिक्स डिझायनर, सेल्स एक्झिक्युटिव्ह अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करू शकतात. त्याचं कारण काय आहे. बेसिकली तुम्हाला त्यातलं गणित माहीत आहे, ज्यांना आम्ही अकाउंट्स असं म्हणतो. त्यात तुमच्याकडे मॅनेजमेंट स्किल्स आहे आणि त्याच्यासाठी जर तुम्ही तुमच्या डिजिटलची जर त्याला तुम्ही जोड दिली, जी या 12वी कॉमर्स झाल्यानंतर डिजिटल मीडिया आणि मार्केटिंगचा जर तुम्ही डिग्री केलं तर आज तुम्हाला माहिती आहे डिजिटल मार्केटिंग किती वाढलेलं आहे. पण नुसतं डिजिटल मार्केटिंग करून चालणार नाही, जर त्याला डिजिटल मीडियासाठी तुम्ही जर डेव्हलप केला. काही मला सांगण्यात आलेलं आहे काही काही मुलांचं आर्ट्स चांगलं असतं, ड्रॉइंग चांगलं असतं. वाय डोंट यू गो विथ दॅट पर्टिक्युलर डिझाईन पार्ट ऑफ दॅट. ज्यांचं डिझाईन चांगलं आहे, ज्यांचं आर्ट चांगलं आहे, ज्यांचं कम्युनिकेशन चांगलं आहे, ज्यांचं लिखाण चांगलं आहे, अशी मुलं अलॉंग विथ कॉमर्स, अकाउंटिंग, बिझनेस, प्रिन्सिपल्स ऑफ मॅनेजमेंट एक्सेट्रा they can go for that. And you know that company like Amazon, Flipkart, Snapdeal, Basket, Mitra, so many organizations are appointing the people who are expert in digital media and marketing. म्हणजे आजपर्यंत आपण जे ऐकत होतो की 12वी झाल्यानंतर बीकॉम करायचं किंवा बीकॉम विथ अकाउंट्स अँड फिनान्स करायचं. आता वेगवेगळी क्षेत्र उघडली गेलेली आहेत ज्याच्यामध्ये तुमच्या आवडीचं क्षेत्र तुम्ही निवडू शकता. कॉमर्सचंच ज्ञान लागतं, पण त्याच्याबरोबर ॲडेड ॲबिलिटी जर तुम्ही डेव्हलप केल्या तर त्या क्षेत्रामध्ये तुम्हाला करिअर करता येतं. आणि आता ऑब्व्हियसली याच्यामध्ये जे तुम्हाला स्किल्स लागतात हे सगळे कॉन्टेंट रायटिंगचे मी आता बोललेलो, तुम्हाला मार्केटिंगचे लागतात, सोशल मीडिया डेव्हलपमेंटचे लागतात, हे सगळं हॅकिंग बिकिंग सगळं लागतं. म्हणजे आता सायबर सिक्युरिटी, हॅकिंग वगैरे हे सगळ्या फील्डमध्ये कॉमन पडलेलं. दुसरा एक प्रोग्राम आलेला आहे फिनटेक प्रोग्राम. फिनटेक मला माहित नाही किती लोकांनी हा फिनटेक प्रोग्राम ऐकलेला आहे. फिनटेक मीन्स फायनान्शियल टेक्नॉलॉजी. आज जसं मगाशी उदाहरण दिलं, पूर्ण डिजिटलायझेशन झालेलं आहे. प्रत्यक्ष बँकातले पर्सन 1-to-1 जे काही पद्धतीचं जे सर्व्हिसेस होत्या त्या खूप कमी झालेल्या आहेत आणि डिजिटलायझेशन वाढलं आहे. पण डिजिटलायझेशन वाढलं आहे म्हणून काय झालं तर डिजिटलायझेशन वाढल्यामुळे आपल्याकडे ज्या पद्धतीचं ज्ञान पाहिजे, मग त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स आला, त्याच्यामध्ये पूर्ण डेटा हा क्लाउड असतो, क्लाउड कॉम्प्युटिंग असतं, याच्यामध्ये इंटरनेट ऑफ थिंग असतं, मोबाईल कॉम्प्युटिंग असतं. म्हणजे पहा, कॉमर्सचा मुलगा हे जे इंटरडिसिप्लिनरी म्हणजे बियाणी सरांनी मगाशी जे सांगितलं की पुढच्या वर्षीपासून किंवा पुढच्या वर्षीपासून माझा कॉमर्सचा विद्यार्थी BCAचे विषय घेऊ शकतो, हे विषय घेऊ शकतो. त्याचं कारण आहे कारण की फ्युचर जॉब्स आर चेंजिंग. इथंच मला पाहायचं आहे तिथल्या जॉबमध्ये काय आहे. म्हणून फायनान्शियल टेक्नॉलॉजीमध्ये फायनान्सर आहेच आहे, अकाउंटिंग आहे, बँकिंग व्यवहार आहे, टॅक्सेशन आहे, पण त्याला टेक्नॉलॉजीची साथ आहे. आणि त्यासाठी तुमच्या लक्षात येईल की यामध्ये वेगवेगळे फायनान्शियल टेक्नॉलॉजीमध्ये अकाउंट एक्झिक्युटिव्ह लागतात, असोसिएट लागतात, ॲप्लिकेशनचे डेव्हलपर लागतात, क्लाउड ॲडमिनिस्ट्रेटर लागतात, क्लाउड सिक्युरिटी ॲनालिसिस लागतात,
डिफेक्ट रिकव्हरी एजंट लागतात, क्रेडिट प्रोसेसिंग ऑफिसर्स लागतात. अशा कितीतरी लोकांच्या म्हणजे आपले कॉमर्सचे विद्यार्थी आय टी एक्सपर्ट. का आय टीचा विषय तुम्हाला आहे? आय टीचा विषय याच्यासाठी आहे की पुढे करिअरमध्ये जाऊन तुम्हाला जर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, तुमचं लॉजिक्स हे चांगलं असेल, तुम्हाला मॅथमॅटिक्स आवडत असेल तर तुम्ही तिकडे जाऊ शकता. तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे काय फक्त इंजिनिअरिंगचं किंवा सायन्सचं नाही आहे, प्रत्येक बिझनेसला आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे. तुम्ही गुगलमध्ये ज्यावेळेस मार्क करता तर एखादा शब्द टाकता, आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्यानेच तो तुम्हाला सिमिलर वर्डची यादी देतो. हा जो आर्टिफिशियल म्हणून फायनान्शियल टेक्नॉलॉजी एक नवीन ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहे ज्याच्यामध्ये आजकालच्या बदललेल्या जगामध्ये, बदलत्या म्हणत नाही आहे, बदललेल्या जगामध्ये जे फायनान्शियल टेक्नॉलॉजी वापरतात त्याचा डेव्हलपर, त्याचा डिझायनर आणि त्याचा ऑपरेशन यामध्ये माझे BComचे मुलं. त्याचं कारण काय? दिस इज ऑल रिलेटेड टू द बिझनेस, वाणिज्याशी संबंधित आहे. जे काय आहे ते बिझनेसच्या बाबतीत आहे, त्यात तिथं तुम्ही काम करू शकता. त्यातलाच एक पार्ट आहे BFSI, बँकिंग, फायनान्स, ओके, देन सर्व्हिस सेक्टर्स अँड इवन इन्शुरन्स. You can go to the insurance also, which already we have discussed, so I will not discuss much onto that. So in BFS also you can go to the insurance, you can go for the mutual fund and so on. And you know there are so many organizations are there which are working in this area. HDFC Bank, TCS, Choice International, Bajaj, PwC, Deloitte, SSC, Citibank, खूप लोक त्याच्यामध्ये. Now coming to in the world of logistics, तुम्ही लॉजिस्टिक्स विषय शिकताय. तुमच्या 12वीमध्ये तुम्ही वेअरहाऊस, ओके नाही, ट्रान्सपोर्ट मोड, हे सगळं तुम्ही शिकताय. तुम्ही लॉजिस्टिक्स शिकताय, तुम्ही रिटेल मार्केटिंग शिकताय. याचंच हे ॲप्लिकेशन ओरिएंटेड आहे इन द वर्ल्ड ऑफ लॉजिस्टिक्स. सध्या लॉजिस्टिक्स किंवा जितके रिटेल आणि होलसेलचे जितके सप्लाय चेन आहे यासाठी लागणारं जे लॉजिस्टिक आहे हे सगळं लॉजिस्टिक, मग ते ड्रायपोर्टचं लॉजिस्टिक असेल किंवा वेट पोर्टचं म्हणजे सी पोर्टचं असेल किंवा एअरपोर्टचं लॉजिस्टिक्स असेल, या लॉजिस्टिकमध्ये प्रचंड मॅनपॉवर लागतो. आणि आता या बदलत्या क्षेत्रामध्ये लागणारं जे मॅनपॉवर आहे याच्याप्रमाणे प्रोग्राम देखील तयार आहेत, एज्युकेशनचे करिक्युलम तसे तयार झाले. तुम्हाला निवडायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला वेअरहाऊसिंग असेल, इन्व्हेंटरी मॅनेजमेंट असेल, ॲग्रिकल्चर, कोल्ड चेन मॅनेजमेंट आपण पाहतोय सभोवताली, डेटा ॲनालिटिक्स असेल, मल्टीमोडल ट्रान्सपोर्टेशनचा पार्ट आहे जो तुमच्या ह्याच्यामध्ये, ग्रीन लॉजिस्टिक फील्ड आहे, सप्लाय चेनची रिस्क मॅनेजमेंट आहे. या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण 12वी केल्यानंतर लॉजिस्टिकचा जर प्रोग्राम केला तर या ठिकाणी आणि आपल्या लातूरच्या जिल्ह्याचा जरी किंवा मराठवाड्याचा जरी विचार केला, आपल्याकडे ड्रायपोर्ट्स आहेत आणि आपल्याकडे वेअरहाऊसेस आहेत. या सगळ्याच्या माध्यमामध्ये तुम्ही चांगलं काम करू शकता, त्याची ॲबिलिटी तुम्ही डेव्हलप करू शकता. एक उदाहरण म्हणून तुम्हाला याच्यामध्ये जे वेगवेगळे जॉब्स असतात, कुरिअरचं जॉब अतिशय सिम्पल जॉब तुमच्याकडे आहे, लँड ट्रान्सपोर्ट मॅनेजर, ई कॉमर्स मॅनेजर, टँक फार्म मॅनेजर, कुरिअर सुपरवायझर, शिप अँड यार्ड रनिंग, देन एक्झिम दॅट इज एक्सपोर्ट इम्पोर्ट मॅनेजर. ही सगळी पदं आपल्याला लागतात. हे सगळ्यांना बॅकग्राऊंड कॉमर्सचं लागतं. याच्यात सगळं कॉमर्स आहे. तुम्ही जे सेक्रेटरियल प्रॅक्टिसमध्ये किंवा ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही शिकतात हे सगळंच थोडं ज्याला आपण म्हणतो की एनलार्ज पिक्चर आपल्या ह्याच्यामध्ये आहे. या क्षेत्रामध्ये प्रचंड आहे. तुम्हालाच माहिती आहे की आपल्या लातूर शहरामध्ये कितीतरी रिटेल शॉप्स आहेत, कितीतरी लॉजिस्टिकच्या ट्रक्स येतात. म्हणजे माल जहाजानी इंडियात येतो, ट्रेननी लातूरला येतो, ट्रकनी जातो. ही जी मल्टीमोडल ट्रान्सपोर्टेशन आहे हे पूर्ण मॅनेज करायला तुम्हाला अतिशय चांगला मॅन पॉवर लागतो, तो इथं तुम्हाला मिळू शकतो. सो यू नो दी डिफरंट कंपनीज, झायडस कॅडी आहे, LTC आहे, DTDC आहे, टेटा मोटर्स, टाटा मोटर्स, अशा खूप कंपन्या आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला याच्यामध्ये जॉब मिळू शकतो, ज्याचं तुमच्यापैकी किती लोकांना ज्ञान आहे हे मला माहीत नाही. देन विल कम टू अगेन ए स्मॉल गॅप ऑफ बॅचलर्स ऑफ कॉमर्स जे आपण सध्या करत आहोत. निश्चितच अकाउंट असिस्टंट, अकाउंटंट, फिनान्स मॅनेजर, ऑडिटर
अँड फिनान्स कन्सल्टंट या सगळ्यामध्ये मला अजून एक उदाहरण आठवतं, मी दिलेलं नाही याच्यामध्ये. एका विद्यार्थ्यांनी फक्त BCom केलं, गरिबीची परिस्थिती होती. BCom करतानाच वेगवेगळ्या चार्टर्ड अकाउंटकडे जाऊन तो त्यांची पुस्तकं लिहायचा, अकाउंट बुक्स लिहायचा आणि त्यांनी त्याची नॉलेज छोटं छोटं काम करत गेला. हा मुलगा आता तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा बाहेरच्या देशात BCom झालेला साधा मुलगा बाहेरच्या देशामध्ये मल्टीनॅशनल कंपनीला तो फायनान्शियल कन्सल्टंट आहे. ही कॅन डू एनी सॉर्ट ऑफ द टास्क, जस्ट कम्प्लिटेड BCom and that too in a city which is at lower level than Latur. का केलं हो? शिकण्याची धडपड, काहीतरी हस्तगत करायचं, काहीतरी आपल्याला अचीव करायचं, गोल पाहिजे. आज तो डॉलरमध्ये खेळतोय, ज्याला एके काळामध्ये खायला काही नाही. हे आपण स्वप्न याच्यामध्ये पाहू शकतो. या BCom मध्येच आपल्याला वेगवेगळ्या कंपनीजमध्ये, कन्सल्टिंगमध्ये, इम्पोर्ट एक्सपोर्टमध्ये, BPO मध्ये, बँक्समध्ये आपल्याला जॉब मिळू शकतात. दुसरं स्पेशलायझेशन जे तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, BCom अकाउंट्स अँड फिनान्समध्ये. थोडी अशा गेल्या 10 वर्षामध्ये BComचीच एक ब्रँच आली विथ ए स्पेशलायझेशन ऑन अकाउंटिंग अँड फिनान्स. कारण की तुम्ही सध्या इकॉनॉमिक्स शिकताय आणि अकाउंट शिकतात, त्या इकॉनॉमिक्स, अकाउंट्स आणि फिनान्स याचं करून फायनान्शियल कन्सल्टंट, अकाउंटिंग ॲनालिस्ट, मार्केटिंग मॅनेजर, बिलिंग डेटा आणि अकाउंटिंग ॲनालिसिस असे वेगवेगळ्या पद्धतीच्या जॉब्स तुम्हाला अवेलेबल आहेत. मी तुम्हाला दिलेलं वचन पाळतोय की कितीतरी जॉब अपॉर्च्युनिटीज, वेगवेगळे करिअर आपल्याकडे आहेत आणि असे प्रोग्राम केल्यानंतर तुम्ही जाऊ शकता. कमिंग टू द नेक्स्ट another approach is retail management. मोर, रिलायन्स, कितीतरी मॉल्स, कितीतरी रिटेल मॅनेजमेंट सुरू झाले आणि त्याच्यामध्ये ई-कॉमर्स झालं. तर सगळे रिटेल मॅनेजमेंटमध्ये लागणारे जे काही प्रोग्राम्स आहेत, मग मॅनेजर असेल, ब्रँड मॅनेजमेंट असेल, प्रॉडक्ट असेल, सर्व्हिसेस असेल, टीम आहे, फिनान्स आहे, मार्केटिंग आहे, याच्यामध्ये कॉमर्सच्या ग्रॅज्युएटच्या प्रचंड प्रमाणात स्कोप आहे. मी पुन्हा स्कोप सांगताना सांगतोय की याच्यामधल्या ॲबिलिटीज आपल्याला डेव्हलप करायच्या आहेत. त्याचा अभ्यास करताना प्रत्येक विषयामध्ये काय काय आपल्याला ज्ञान घेता येईल हे पाहायचं आहे. कस्टमर रिलेशनशिप, मर्चंटायझिंग, रिटेल लॉजिस्टिक्स, रिटेल सप्लाय चेन, एंटरप्रिन्युरशिप, ऑनलाईन सेल्स अँड ई-कॉमर्स. नुसतंच नाही आहे, नुसतंच रिटेल मार्केटिंग नाही आहे. तुम्हाला माहिती आहे कितीतरी ई-कॉमर्सने बिझनेस होतो. त्या ई-कॉमर्ससाठी रिटेल मॅनेजमेंटचं ज्ञान, त्याच्या आधी कॉमर्सचं ज्ञान, वाणिज्याचं ज्ञान आणि कॉमर्सचं, ई-कॉमर्सचं, ज्याचं आपण टेक्नॉलॉजीचं ज्ञान असेल तर तुम्ही या क्षेत्रामध्ये प्रचंड आज पाहतो आपण कितीतरी पटीने हे रिटेल मॅनेजमेंट, इव्हन टाटासारखं क्रोमा आहे, रिलायन्स आहे आणि त्याच्याचबरोबर लातूर सारख्या शहरामध्ये छोटे लोकांनी आता आपलं दुकान बदलून त्याला रिटेल मार्केटिंगचं स्वरूप दिलेलं आहे. तिथं आपल्याला खूप प्रमाणाचा स्कोप आहे. सो देर आर सो मेनी एरियाज इन विच वी कॅन रिअली गो इन टू दॅट. काही आयडिया मी हे करतो. पोर्ट्स अँड टर्मिनल्स, ज्यांना आवड आहे सी शोअरवर काम करायची, एअरपोर्टवर काम करायची, पोर्ट्स आणि टर्मिनल्समध्ये जे तुम्हाला लॉजिस्टिक्स होतात, ज्या पद्धतीचं मल्टीमोडल ट्रान्सपोर्ट होतं, ज्या पद्धतीचा माल कसा येतो, त्याचं वेअरहाऊसिंग कसं होतं. आपल्याला वाटतं की त्या ट्रक भरून चालल्या, लॉजिस्टिक लिहिलेलं असतं, पण कुठून येतो, कसं आहे मॅनेज करतात, हो की नाही. हे सगळं म्हणजे ज्यांनी पाहिलं असेल तर. अर्थात आजकाल पोस्ट ऑफिस खूप कमी झालं आहे. आम्ही लहानपणी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन पाहायचो. आम्ही म्हणायचो की वेगवेगळ्या ठिकाणाहून पत्राचा जो गठ्ठा येतो, ती पिशवी येते, ही लोक कशी काय देतात, त्यांचं देखील एक सायन्स आहे, त्याच्या वेगवेगळं नेटवर्क आहे. हे सगळं आता त्याला टेक्नॉलॉजीने सहाय्य घेतलं आणि त्याला चिकार प्रकारचं डिमांड आपल्या याच्यामध्ये आलेलं आहे. सो पोर्ट्स अँड आर फोरेन्सिक अकाउंटिंग, किती लोकांनी ऐकलंय मला माहीत नाही आहे. फ्रॉड मॅनेजमेंटच्या बाबतीत फोरेन्सिक आहे.
accounting is all about lots of frauds are happening. So not only the audit part of that, but you have a legal part of that, you have an account part of that, and you have also part of the what type of the investigations we have to conduct, and that all protocol is being done in this financial forensic accounting. Forensic हा शब्द आपण इंजिनिअरिंगमध्ये वापरला होता, सॉरी मेडिकलमध्ये, पण इट हॅज कम टू दी अकाउंटिंग पार्ट. आणि मोठे म्हणजे मला आमचे मित्र संजय बोराजी जे ऑडिटला जातात त्यांच्याकडे काही केसेस स्पेशल ह्या फोरेन्सिक अकाउंटिंगच्या येतात. इतक्या दिवस त्याला फोरेन्सिक अकाउंटिंग म्हणत नव्हता, पण ग्लोबली लुकिंग टू द नेचर ऑफ द fraud which is happening now, they are creating a sort of manpower who has got knowledge of legal, knowledge of accountings, and also a knowledge of managing this, how you can solve these problems. Investigation that is there. So these are the areas in which you can do. So lot of accounting and fraud is there. Next area is corporate accounting with CMA, United States. कॉर्पोरेट मॅनेजमेंट अकाउंटिंगचा जो US चा प्रोग्राम आहे, जगभर हा मानला जातो. कॉर्पोरेट अकाउंटिंग जितके कॉर्पोरेट सेक्टर्स, शेअर्स, डिबेंचर्स, ऑल दॅट आस्पेक्ट्स आर डील बाय दिस स्पेशालिस्ट. आणि म्हणूनच जो काही शेअर बाजारचा किंवा आपण अकाउंट्सचा किंवा ज्यावेळेस आपण एका कंपनी लेवलला, कॉर्पोरेट लेवलला आपण विचार करतो, हा सगळा हा कॉर्पोरेट अकाउंटिंगचे लोक पाहतात. आम्ही एक साधं उदाहरण घ्यायचं आपल्याला टाटाचं. टाटा कोणत्या क्षेत्रात नाही आहे, बट दे हॅव गॉट अ कॉर्पोरेट बिझनेस, अँड दोज कॉर्पोरेट अकाउंटिंग पीपल आर नाव हॅव्हिंग अ डिफरंट टीम्स डुईंग रिसर्च ऑल्सो, कमिंग विथ न्यू बिझनेस. हे सगळं आपल्या लोकांना करता येतं. BBA, BMS which is known to you, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन रजिस्टरमध्ये तुम्ही जाऊ शकता, फिनान्समध्ये तुम्ही जाऊ शकता. देन यू कॅन ऑफकोर्स गो फॉर लॉ अँड मॅनेजमेंट. तुम्ही BCom केल्यानंतर किंवा इव्हन 12वीच्या नंतर देखील तुम्ही लॉ किंवा मॅनेजमेंटच्या याच्यामध्ये जाऊ शकता. कंपनी सेक्रेटरी असेल, ह्युमन रिसोर्स असेल, पर्सनल मॅनेजमेंट असेल, फिनान्स मॅनेजमेंट असेल, प्रोडक्शन मटेरियल असेल, एक्सपोर्ट्स असेल किंवा हेल्थ अँड हॉस्पिटल असेल. मी सध्या एका मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये काम करतो आणि तिथं आम्ही आता कोर्स सुरू केला आहे MBA इन हॉस्पिटल मॅनेजमेंट. आणि आता चर्चा करताना विषय निघाला होता, एका पालकाची इच्छा आहे की आपल्याकडे एवढं मोठं दवाखाना, इतकी मोठी प्रॅक्टिस आहे, आपल्या मुलांनीही डॉक्टर व्हावं, का तर दवाखाना चालला पाहिजे. पण विद्यार्थी मला की मला त्यांचा मुलगा बोलला की मला डॉक्टरमध्ये इंटरेस्ट नाही आहे, बट आय विल सी दॅट युअर हॉस्पिटल विल बी मॅनेज. सो व्हॉट इज गोइंग टू डू, इज गोइंग टू अंडरगो MBA हॉस्पिटल मॅनेजमेंट और हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट थ्रू विच. पहा, लक्षात ठेवा, हे मी जे तुम्हाला स्पेशलायझेशन सांगतोय ना, ह्या नुसत्याच BCom आणि बॅकमध्ये न थांबता याचे वेगवेगळे क्षेत्र आहेत. आणि मुद्दाम तुम्हाला पहिली काही स्लाईड दाखवल्या होत्या, ज्यांनी BCom केले, काही सर्टिफिकेट कोर्स आहेत, डिप्लोमा कोर्स आहेत, या स्पेशलायझेशनमध्ये करा, जेणेकरून तुमच्या संधी वाढू शकतात. याच्या पुढे जाऊन देखील माझ्या कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना डिझाईनमध्ये खूप स्कोप आहे. You commerce student, if you have a interest in arts and design, you can become a designers. I think in our campus we have a interior design, we have a fashion technology, textile designer, accessory, interior, fine arts, all things are there. Mass media is another area where you can go as a print journalism, mass communication, electronic journalism, filmmaking, advertising, public relations, event management, and of course you can go for retail marketing, you can go for logistics. एक माझा कॉमर्सचा विद्यार्थी आहे, या कॉमर्सच्या विद्यार्थ्याचं लक्ष ठेवा की 12वीमध्ये तुमचा जो ब्रॉड बेस तयार केला जातो, या 12वीच्या बेसमध्ये तुम्ही वाणिज्याच्या व्यवसायाच्या वेगवेगळ्या शाखेमध्ये कसं एक्सपर्टाईज आणून तुम्ही तुमचं काम करू शकता. म्हणजे कॉमर्सचं बेसिक किंवा BCom करायचं,
तुमच्या इंटरेस्टचा वापर करून स्पेशलायझेशन निवडायचं आणि त्या करिअरमध्ये जायचं. अशा पद्धतीने तुम्ही काम करू शकता. MBA इज व्हेरी कॉमन विच यू नो व्हेरी वेल. ओके, काही मुलं थकलेली दिसतात. आपल्याला फक्त 10 मिनिटं थांबायचं आहे. फक्त मी अलाउ केलेलं असतं की तुम्ही ज्यांना नको तर जा. आता वेळ कमी राहिलेला आहे आणि त्यामुळे तुम्ही थोड्याच वेळात तुमची सुटका होईल. पण जे पालक आले ते बिचारे काहीतरी घेऊन बरोबर पालकांसाठी, आपल्या आईबाबांसाठी, आपल्या स्वतःसाठी जी संस्था तुमच्यासाठी कार्यरत करतात यासाठी घ्या. मी देखील प्रचंड बिझी आहे. मला पुढचे माझे प्रोग्राम्स आहेत, पण मला माझा विद्यार्थी समोर असला की मला काही सुचत नाही आणि त्यांना काय काय देता येईल हा माझा विचार असतो. विल कम टू क्विकली नॉलेज अँड ॲबिलिटीज. मी याच्यात जास्त वेळ घालणार नाही आहे. जे आत्ताच शारदाने सांगितलं, नॉलेज अँड ॲबिलिटीजमध्ये बिझनेस नॉलेज, फायनान्शियल स्टेटमेंट, इथिक्स अँड सस्टेनेबिलिटी, बिझनेस इनकॉर्पोरेशन्स तुम्ही कसे करता जे तुम्ही 12वीला शिकता, कम्युनिकेशन, लीडरशिप आणि लाईफलॉंग लर्निंग ह्या ॲबिलिटी तुम्हाला पाहिजेच. त्याचबरोबर डोमेन बेसमध्ये मॅनेजिंग, अकाउंटिंग, ऑडिटिंग, टॅक्सेशन हे तुम्हाला करता आलं पाहिजे आणि युटिलायझिंग दी अकाउंटिंग सॉफ्टवेअर हे खूप महत्त्वाचं आहे. एक जरा हटके तुम्हाला मी सांगतोय, क्विकली मी तुम्हाला सांगणार आहे. द वर्ल्ड ऑफ कॉमर्स अँड बिझनेसमध्ये अजून काय काय आपल्याला करता येतं. मी जास्त याच्यात जाणार नाही आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट इंदोर इथे 5 वर्षाचा प्रोग्राम आहे. एंट्रन्स एक्झामिनेशन असतं. 12वीच्या नंतर तुम्ही ते देऊ शकता. याच्यामध्ये तुम्हाला ज्या पद्धतीचे विषय असतात म्हणजे लँग्वेज स्किल्स, तुमचे मॅनेजमेंट स्किल्स, इथिकल आणि सोशल कॉन्शियसनेस हे गोल ठेवून तुम्हाला यू कॅन गो टू IIM फॉर 3 इयर or 4 इयर. बघा कोणकोणते विषय दिले जातात ते मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आश्चर्य वाटेल. याच्यामध्ये ऑप्टिमायझेशन, मॅथमॅटिक्स, इंडियन इकॉनॉमिक्स, इंटरनॅशनल ट्रेड, सायकोलॉजी, सोशोलॉजी, ड्रॅमॅटिक्स असे खूप कोर्सेस आहेत. प्रिन्सिपल ऑफ मॅनेजमेंट आहे, बिझनेस आहे, लँग्वेज आहे. हे खूप विषय तुम्हाला 12वीच्या नंतर शिकायला मिळतात. म्हणजे 12वीच्या विद्यार्थ्यांची झेप कुठेही जाऊ शकते. एक आहे मल्टी सिटी लोकेशनचा बॅचलर ऑफ बिझनेस प्रोग्राम. पहिलं वर्ष इंडियात करा, दुसरं वर्ष दुबईला करा, तिसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियाला करा. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स आहेत. तुम्हाला BBS डिग्री मिळते, पण याच्यामधून तुम्हाला वर्कचं परमिट देखील मिळतं. म्हणजे आपल्याला आज जे आपण म्हणतोय की खऱ्या अर्थाने मल्टीनॅशनल आपण ग्लोबलाइज झालो आहे, हे ग्लोबलाइज नॉलेज देणारं देखील आपल्याकडे नॉलेज आहे. अशा इन्स्टिट्यूशन्स आपल्याकडे आहेत. I understood. You want me to close down? I know, but please, once again and last I'm telling you, no clapping. I understand. I know you have come here at 40 to 10. Okay? I know that. जरा पेशन्स शिकायचं आहे आपल्याला पेशन्स शिकायचं आहे. खूप पुढे जायचं आहे. करेज पाहिजे. हा गोल्डन ट्रायंगल लक्षात ठेवा. करिअर घडवत असताना तुमचा ॲप्टिट्यूड, तुमचा इंटरेस्ट आणि फ्युचरिस्टिक स्कोप काय. तुम्हाला भरपूर अपॉर्च्युनिटीज मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. तुमचा इंटरेस्ट कशामध्ये आहे आणि त्याच्याच बरोबर तुमचा ॲप्टिट्यूड कशामध्ये. संस्थेने हा ऑर्गनायझेशन जे केलंय, कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना खूप स्कोप आहे, माहीत नसल्यामुळे असं होतं. या 3 गोष्टीवर लक्ष द्या. करिअर प्लॅनिंग कसं करायचं, तर यासाठी यू हॅव टू अंडरस्टँड वेअर यू आर राईट नाव, वेअर यू वॉन्ट टू बी. तुम्हाला कुठं जायचं आहे, अँड देन मेक अँड चेंजेस ॲडजस्टिंग युअर सेल्फ. करिअर साधी गोष्ट नाही आहे हो.
मला माझं डिग्री सर्टिफिकेट नाही करायचं आहे. मला पैसा पाहिजे का? अहो पैसा नाही. कित्येक लोकांना करोडो रुपयाचं पॅकेज असताना ते सोडून ते आपल्या इंडियामध्ये पुन्हा सोशल सर्व्हिस करायला बाबा आमच्या ठिकाणी त्यांचं काहीतरी गोल होतं. मला माझं गोल आहे का? आय हॅव अंडरस्टूड माय सेल्फ का नाही? वडिलांनी पाठवलंय आपल्याला जायचंय मित्रांशी गप्पा मारायचंय, तो कॉमर्सला गेला म्हणून मी कॉमर्सला जाणार? नो, we'll have to think of your life. If you have to make your life, and life is a challenging, I will not say difficult. मग आपण कुठे आहोत, आपण कुठे जाऊ शकतो? आणि कितीतरी उदाहरणं तुमच्या संस्थेची आमच्याकडे आहेत. लोकांनी आमूलाग्र बदल केलाय, पण त्याच्यासाठी खूप मेहनत द्यावी लागते, हार्डशिप लागते. आम्ही बऱ्याचदा म्हणतो की मराठीमध्ये म्हण आहे, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. अहो आयुष्यामध्ये कितीतरी अपयश येतील, कितीतरी अशा पायऱ्या येतील, पण न डगमगता करेजियस राहून आपल्याला गोलपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला सातत्याने प्रयत्न केला पाहिजे. त्यासाठी या गोष्टी करा. अंडरस्टँड युअर सेल्फ. स्वतःला समजून घ्या. बसा निवांत, बोला स्वतःशी. नुसतेच व्हॉट्सअप किंवा हे मेसेज नको, स्वतःशी संवाद साधा. व्हॉट इज द काइंड ऑफ वर्क यू वॉन्ट टू डू? काय करायचं आपल्याला भविष्यामध्ये? विचार करा. व्हॉट ऍक्टिव्हिटीज गिव्ह मी मोर सॅटिस्फॅक्शन? काय केलं म्हणजे मला मदत होऊ शकते किंवा मला आनंद मिळतो? व्हॉट इज द एन्व्हायरमेंट इन विच आय वॉन्ट टू वर्क? कशा पद्धतीने काम करायचंय? फील्डवर काम करायचं का AC मध्ये काम करायचंय का अमेरिकेत जाऊन काम करायचं? ठरवा तुम्ही कशा पद्धतीने काम करायचंय, त्याची तयारी करा. यू कॅन गो टू दॅट. व्हॉट काइंड ऑफ पीपल यू वॉन्ट टू बी विथ यू? And then what kind of abilities do you want to build on? कॉमर्स साधं सुद्धा नाही आहे. प्रोफेशनल एज्युकेशन सगळी धुरा, फिनान्सची धुरा ही कॉमर्सचा ग्रॅज्युएट कळत असते. आणि म्हणून या पद्धतीने आपल्याला पूर्ण पाठ करायचं आहे. सो माय डिअर फ्रेंड, यू हॅव टू रिफ्लेक्ट, टॉक टू कलिग्स, फ्रेंड्स अँड युअर मेंटर्स, अंडरगो फॉर्मल असेसमेंट. मी संस्थेला विनंती करतो, पालकांना मी तुम्हाला विनंती करतो की ॲप्टिट्यूड टेस्ट करून घ्या. चांगली ॲप्टिट्यूड टेस्ट करून घ्या. कल तुमच्याकडे कसा आहे? मग 2-3 ऑप्शन्स तुम्हाला निवडून येऊ शकतात आणि तुम्ही फक्त रिफ्लेक्शन करण्याचा विचार करा. इन्फिनिटी कॉम्प्लेक्स नको. APJ अब्दुल कलामांनी सांगितलंय की जर तुम्हाला स्वप्न पाहिजे ना, अशी मोठी स्वप्न पहा. अशी स्वप्न नको की स्वप्न पडलं आणि एका कुशीवरून मी दुसऱ्या कुशीवर गेलो आणि पुन्हा झोपलो. नाही, स्वप्न अशी पाहिजे की मी उठून याला मला अचीव कसं करायचं यासाठी मी काम केलं. यासाठी आपल्याला नो संडे, नो हॉलिडे, सातत्याने या 5-7 वर्षामध्ये काम करायचं आहे आणि तीच तुम्हाला काम करू शकते. यू हॅव टू अंडरस्टँड व्हॉट इज युअर डीप अँड इंटरेस्ट, व्हॉट आर युअर आर्ट और जॉब फॉर्मिंग, तुम्ही कसं करणार आहे हे तुम्हाला प्रॉपरली प्लॅन करायचं आहे. अँड देन यू विल गो फॉर करियर सिलेक्शन. Okay? Make decision, solve the problem, set the goals, think critically, and use your management techniques. हे खूप करावं. करियर असं होत नाही. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, आयुष्याला महत्त्व द्या. तुम्हाला जे काय साध्य करायचं ना, अशी टाळ्या वाजून नाही होणार, व्हॉट्सअपवर मेसेज करून नाही होणार. देशाचं तुमच्याकडे लक्ष आहे, पालकांचं लक्ष आहे, समाजाचं लक्ष आहे. आणि एक सिटीजन म्हणून माझी जबाबदारी आहे ती आपल्याला करायची. खूप चॅलेंजेस आहेत आणि त्यासाठी तुम्ही या गोष्टी केल्या पाहिजेत. व्यवस्थित तुमची अकॅडमिक प्लॅनिंग केली पाहिजे. अकॅडमिक प्लॅनिंग खूप महत्त्वाची आहे. कोणता प्रोग्राम घेणार, कोणतं लर्निंग मला जमतं आहे, कशा पद्धतीचं मला प्लॅनिंग. मी आज तुमचा वेळ नाही घेणार. अभ्यास कसा केला पाहिजे, वेळेचं नियोजन कसं केलं पाहिजे, कसं रीड केलं पाहिजे, कसं राईट केलं पाहिजे, हाऊ यू कॅन गो फॉर इफेक्टिव्ह कम्युनिकेशन स्किल. ह्या सगळ्या ज्या काय आपल्या आस्पेक्ट्स आहेत आणि करिअर रिलेटेड ॲबिलिटीज कशा डेव्हलप करायच्या हे तुम्हाला करायचं आहे. अँड दॅन यू कॅन गो फॉर सेटिंग व्हॉट करिअर रिअली यू वॉन्ट टू गो. अँड ऑब्वियसली ॲप्टिट्यूड यू हॅव टू फोकस ऑन टू दॅट. What role you are going to play, analyze what competencies that you require, recognize the influence which influence you and you work on. Friends,
keep in mind the purpose of career. Examine the lifestyle goals. आपलं आयुष्य कसं असायला पाहिजे. तुम्हाला अतिशयोक्ती म्हणून सांगत नाही, तुम्हाला सांगितलं पाहिजे म्हणून मी सांगतोय. काही मुलांनी टाळ्या वाजवत त्यांच्यासाठी विशेष सांगतोय. 5 वर्ष इंजिनिअरिंग करत असताना माझ्याकडे फक्त एक ट्राउझर होती आणि ती मी 2 वर्ष वापरली. 20 रुपये दिले, अल्टर करून त्याला उलटी केली, वेगळा कलर झाला, ती उरलेली 3 वर्ष वापरली. मेसमध्ये कधी घरी कधी उपाशी राहून मी जर्मनीमध्ये जरी PhD केलं. माझे मित्र आहेत नंद कुलकर्णी आहेत तिथे, त्यांना माहिती माझी आर्थिक परिस्थिती कशी होती. स्टेशनवर झोपून अमेरिकेमध्ये सॉरी जर्मनीमध्ये आम्ही शिक्षण घेतलं. का घेतलं? काहीतरी ध्येय ठेवलं पाहिजे. आपल्या पालकांचं, आपल्या समाजाचं, आपल्या प्रोफेशनचं, आपल्या स्वतःचं सिटिझनचं म्हणून हे केलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही टाळ्या वाजवायचा मला राग नाही आला. आम्ही देखील त्या वयामध्ये असं करायचो. पण आता एक वेळ आहे की संस्था आहे, असे कार्यक्रम आमच्या काळात असे कार्यक्रम नाही व्हायचे. आणि म्हणून रेकग्नायझिंग नीड्स वर्सेस वॉन्ट्स. आज काय गरज आहे, कशाची गरज आहे आपल्याला, आणि त्या गरजेसाठी आपल्याला करिअर करायचं असतं. मेजरिंग द व्हॅल्यू ऑफ वर्क. अरे यू कॅन ब्रिंग द चेंज. आय विल नॉट टेल यू अबाउट माय सेल्फ, बट वॉट एव्हर फील्ड आम्ही जिथं काम करतो ना, आम्ही अतिशय इनोव्हेटिव्ह काम केलेलं, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम केलेलं. आम्ही एका खेडेगावातून आलेलो. आम्हाला गर्व याचा वाटतो की या ज्ञानामुळे आम्ही अथांग समृद्ध झालो आणि आम्ही काहीतरी करू शकलो, त्याचं समाधान. Okay, I want you people to be like that. Then really you have to see what type of trends that we are going to. So friends, now you have to explore and explore. Self assessment करा. Opportunities खूप दिलेल्या आहेत. पुन्हा आपण बोलणार आहोत केव्हा तरी. आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या ॲबिलिटीज डेव्हलप. थांबू नका, चालत राहा. And which will take you to a very different stage. So thank you all. I must thank Dayanand Shikshan Samstha, principal, Brahman, and all faculty, parents and students to be here on this occasion. I know that आपल्याला करिअरमध्ये अजून खूप बऱ्याचशा ठिकाणी सायन्स असेल, कॉमर्स हा अथांग सागर आहे. कोणत्याही वाणिज्य जिथं व्यवसाय आला त्या वाणिज्यामध्ये कॉमर्सचा ग्रॅज्युएट पाहिजेच. इतकं तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत, त्याला काही घेणे नाही. थँक्यू वन अँड ऑल फॉर युअर पेशन्स लिसनिंग. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच सर. डिग्री तुम्हाला तेव्हाच ओळखेल जेव्हा तुम्ही स्वतःला ओळखाल. जिथे आपण उभे राहू तिथे आपण करिअर सुरू. आपल्यामध्ये असणाऱ्या पोटेन्शियलिटीला ओळखा आणि स्वतःचे करिअर उत्तम बनवा. असा सुंदर मेसेज वेगवेगळ्या करिअरच्या मार्गदर्शनातून सरांनी आज आपल्याला दिलेला आहे. सरांचे आभार हे शब्दांमध्ये नाही, तर त्यांनी आपल्याला आज दिलेल्या वेगवेगळ्या करिअर आपले करिअर एक एक बनवून सरांना ते आपण खरं तर आभार मानणे योग्य असेल. सक्सेस hugs you in private, failure slaps you in public, and that's the life. यानंतर थेंबा थेंबाने तलाव भरतो, सर्वांच्या साथीने कार्यक्रम फुलतो. जिथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेथे मानलेच पाहिजे त्यांचे आभार. महाविद्यालयाचे समन्वयक प्राध्यापक सुभाषजी मोरे सर यांना मी विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करावे. दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव माननीय रमेशजी बियाणी सर यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारलं व आम्हाला करिअरविषयी मार्गदर्शन केलं. खरंच इथे घडते समृद्ध जीवन हे ब्रीदवाक्य आता इथून पुढे तयार झालं. त्याबद्दल मी दयानंद शिक्षण संस्थेचे सचिव माननीय रमेशजी बियाणी सर यांचं आभार मानतो. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर अजितजी थेटे, शिक्षण क्षेत्रातील नेतृत्व विकास केंद्र संचालक प्रायव्हेट लिमिटेड इंडिया पुणे याचे प्रमुख, यांनी वाणिज्य शाखेमध्ये आपल्या कोणकोणते करिअर आहेत, कोणकोणते कोर्सेस आहेत, त्या कोर्सेसमधून कुठं कुठं आपल्याला जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत व त्या ठिकाणी जॉब मिळाल्यानंतर
किती प्रमाणामध्ये आपल्या त्या ठिकाणी सॅलरी आहे, म्हणजे भारतामध्ये कोणकोणते कोर्सेस आहेत, इवन भारताच्या बाहेर जे काही आपल्या कॉमर्समधल्या करिअरच्या संधी आहेत याविषयी सविस्तर असं आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी सरांचा महाविद्यालयाच्या वतीने, दयानंद शिक्षण संस्थेच्या वतीने आभारी आहे. दयानंद शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष माननीय संजयजी बोरा सर यांनी कार्यक्रमास उपस्थित राहिले व कार्यक्रमाची शोभा वाढवली. त्याबद्दल मी संजयजी बोरा सर यांचाही आभारी आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजाराम पवार सर यांनी विद्यार्थ्यांना आपलं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचाही आभारी आहे. कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रवेशिका डॉक्टर अंजली मुबरांडे मॅडम यांनी मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आभारी आहे. व सर्व विद्यार्थी, पालक, बंधू भगिनींनो, आपण सर्व उपस्थित राहिलात व कार्यक्रमाची शोभा वाढवली याबद्दल मी आपला आभारी आहे. तसेच सर्व दयानंद कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आपणही उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलाही आभारी आहे. व माननीय अध्यक्ष साहेबांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. Jangan.